खेड तालुक्यातल्या या गावभेट दौऱ्यासाठी उपस्थित असणारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अशोकराव खांडे बराड, तालुका प्रमुख रामदासाबा धनवटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष हिरमणअण्णा सातकर, जिल्हा परिषदचे सदस्य बाबाजी शेठ काळे, जिल्हा परिषद सदस्य अतुलभाऊ देशमुख, राहुलभाऊ गोरे, निलेशजी कड, अमोलदादा पवार, सुधीर शेठ मुंसे, प्रमोदजी कुतरणे, महिलांच्या अध्यक्षा श्रद्धाताई सांगोर, शिवाजीराव असतील, आपण सगळेच उपस्थित मान्यवर आणि समस्त काळूसचे ग्रामस्थ. खरं तर 3 महिन्यात दुसऱ्यांदा येतोय. 3 महिन्यापूर्वी वेगळ्या कामासाठी आलो होतो, आता वेगळ्या कामासाठी आलो. पण शेतकरी संघटनेने जी मागणी केली, महत्वाचं बाबाजी शेट्टी जे मुद्दे मांडले, यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे ती म्हणजे 2024ची ही लोकसभेची निवडणूक आहे. जसे स्थानिक प्रश्न महत्वाचे तेवढेच आपले देशाचे प्रश्न सुद्धा महत्वाचे आहेत. कारण विरोधक येतात, विरोधक येऊन सांगतात पंतप्रधान करायचंय, मोदींना पंतप्रधान करायचंय, म्हणून मत मागायला जे येतात त्यांनी 1, 2, 3 प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजेत. का दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केलाय, गेल्या 1.5 वर्षामध्ये 750 शेतकऱ्यांचा जीव गमवावा लागलाय. शेतकऱ्यांच्या जीवावर उठणाऱ्या माणसाला पंतप्रधान कसं करायचं हा प्रश्न विचारला गेला पाहिजे. आज अनेकांना मोबाईलवर मेसेज येत असतील शेतकरी सन्मान निधीचे. येतात का नाही? येतात. वर्षाला 6,000 रुपये म्हणजे दिवसाला 17 रुपये. दिवसाला 17 रुपये आपली किंमत केली जाते. पण आमचा भीमा भामाच्या संगमावर असणारा आमचा सर्वसामान्य शेतकरी वर्षाला खतं किती घालतो? शेताला किती रुपयाची खतं घालतो? लाखभर रुपयाची घालतो. लाखभर रुपयाची जेव्हा दादा आपण खतं घालतोय तेव्हा त्याच्यावर 18% GST म्हणजे 18,000 रुपये केंद्र सरकार काढून घेते आपल्या खिशातून. आणि आपल्याच खिशातून काढलेल्या 18,000तले 6,000 परत देतात आणि म्हणतात आम्ही शेतकरी सन्मान केला. जर शेतकऱ्याचा सन्मान करायचा असेल तर आधी शेतमालाला हमी भाव द्या, ही आपली महत्वाची मागणी आहे. आणि त्यासाठी ही निवडणूक. खताच्या किमतीत किती वाढ झाली? या खताच्या किमतीत वाढ होण्याचं कारण माहिती आहे? केंद्र सरकार सबसिडी देते खतांवर, याच्यावरची 50,000 कोटीची सबसिडी या मोदी सरकारने कमी केली आणि म्हणून आपल्या खताच्या किमतीत वाढ झाली. त्यानंतर मागच्या वेळी सांगितलं जनधन अकाउंट काढली का नाही? झिरो बॅलन्सची अकाउंट आली का नाही समोर? आता काय सांगतात? 2,000 रुपये अकाउंट मध्ये ठेवावे लागतील. मग नंतर फोन आले का नाही? आधार कार्ड आणि पॅन कार्ड बँक खात्याला लिंक करा. आले ना फोन? ते फोन आल्यानंतर काय सांगितलं? आता तुमचा उशीर झालाय लिंक करायला, त्याचं दंड हा 1,000 रुपये आणि लिंक करण्याचे 200 रुपये. म्हणजे एका माणसामागं एका अकाउंट मागं काढली किती? 1,200 रुपये अतुल भाऊ एका माणसामागं. आणि जे मोदी सरकार आम्ही एवढी कोटी अकाउंट काढली सांगतं, त्या नाण्याची दुसरी बाजू आहे एवढ्या कोटी अकाउंट मधून तुम्ही माणसामागं 1,200 रुपये काढून घेतले. आणि म्हणून 22 अब्जाधीशांचं 16 लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ होतं. आपल्या शेतकऱ्याचं कर्ज माफ झालंय का? सर्वसामान्य नोकरी करणाऱ्या माणसाचं कर्ज माफ झालंय का? आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांच्या मुळावर जे सरकार उठले. कांद्याचा प्रश्न बघा, कापसाचा प्रश्न बघा, सोयाबीनचा प्रश्न बघा. अहो विचार करा, सोयाबीन 2014ला 6,000 रुपये क्विंटल भाव मिळाला पाहिजे अशी मागणी होती का नाही? 1 वर्ष फक्त सोयाबीनला भाव चढला. आता सोयाबीनचा भाव किती दादा? 4,000 रुपये क्विंटल, बरोबर? म्हणजे जी 6,000 रुपयाची मागणी होती, 4,500 रुपये क्विंटल भाव होता 2014ला. आता किती मिळतोय? 4,000 क्विंटल. या सरकारने काय सांगितलं? शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट होणार. 4,500 ते 4,000 कोणी सांगितलं शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट? आणि सोयाबीन तेल जे 60 रुपयांनी मिळत होतं ते सोयाबीन तेल मात्र आता 110 120 रुपयांनी मिळतं. मग आमच्या शेतकऱ्यांनी काय पाप केलंय हा महत्वाचा प्रश्न आहे. तोच प्रश्न कापसाचा, तोच प्रश्न टमाट्याचा, तोच प्रश्न कांद्याचा.
तोच प्रश्न दुधाचा. आणि जेव्हा मोदीजींना पंतप्रधान करा असं सांगायला लोक येतील तेव्हा त्यांना विचारा, 10 वर्षात शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली आणि ती आणखी माती कालवण्यासाठी करायचंय का पंतप्रधान, हा प्रश्न तर शेतकऱ्याला पडलाय. तरी शेतकरी विचार करतो, आपलं दिवस कष्टात गेले, पोरं शिकली पाहिजेत, बरोबर करतो का नाही. शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक कर्ज मिळतंय का. हे शैक्षणिक कर्ज मिळत नाही. शिकून ग्रॅज्युएट झाल्यानंतर दर 100 पोरं ग्रॅज्युएट झाली तर 83 पोरं बेरोजगार आहेत. या सरकारने आश्वासन दिलं होतं 2 कोटी रोजगार दर वर्षाला देऊ. आज जर बघितलं आपण तर 100रातली 83 पोरं ही बेरोजगार आहेत. आणि त्यामुळं ही जी धोरणं ठरली जातात, या धोरणांसाठीची ही निवडणूक. राहिला बाबाजी शेठ, तुम्ही प्रश्न पाण्याचा फार महत्वाचा मानला. हा पाण्याचा जो प्रश्न आहे हे केवळ शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी बोलत नाही, हे एकूण 13 लोकसभा मतदारसंघांची फसवणूक जर कोणी केली असेल तर ते भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केली. वर 5 धरणं आहे टाटा कोयनाची. ही टाटा कोयनाची 5 धरणं, याच्यामध्ये 487 मेगावॅट वीज निर्मिती होते. आपल्या हक्काचं पाणी अडवलं जातं आणि ते पाणी उलट वीज निर्मितीसाठी फिरून परत पश्चिमेकडे नेतं. आपल्या नद्यांना पाणी सोडलं जात नाही. जर हे पाणी सोडलं गेलं तर यासाठी महाराष्ट्र सरकारने 2018 मध्ये GR केलाय. लक्षात ठेवा भावांनो, आपण नाही सांगत, महाराष्ट्र सरकारचा GR आहे, 2018चा GR आहे. पण तरी सुद्धा त्या GRच्या अनुसार 1% सुद्धा काम केलं ना. आज आपण जे धडपडतोय ना, पाणी आलं का बाजूच्या पंपाच्या वीज पुरवठा खंडित करा, बंधारे बांधून घ्या, कसलीच गरज पडणार नाही. अरे 334 वर्ष छत्रपती संभाजी महाराजांची समाधी वडू तुळापूरला होती. काही लोक खासदार होते, काही लोक मंत्री होते, काही लोक पालकमंत्री होते. आज प्रश्नच विचारतो, एवढी वर्ष वडू तुळापूरला छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाला रुपयाचा निधी का दिला नाही, याचं आधी उत्तर जनतेला द्या. ज्याला नटसम्राट म्हणवताना या माणसानं इतिहासाला उजाळा दिला का नाही, हे एकदा जनतेसमोर होऊन जाऊ द्या. आज जेव्हा निधी दिला, माझ्या राजांचा इतिहास 157 देशांमध्ये पोहोचला. आणि जर तुम्ही नटसम्राट म्हणून हिनवत असाल ना, तर सगळी प्रलोभनं असताना आणि 10 वेळा इकडे ये याचे फोन असताना पण भूमिका कोणी बदलली ते जनतेला माहितीये. मी मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या तत्वांशी विचारांशी प्रामाणिक राहिलोय. असं जर असेल तर मग नटसम्राट आणि कार्यसम्राट दोन्ही असलेलं चांगलं, पलटी सम्राट आणि खोके सम्राट असण्यापेक्षा, एवढं आपलं साधं म्हणणं आहे.